नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय निर्णय. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण बरेचसे निर्णय घेतो. मग लहान लहान गोष्टीपासून एकदम मोठ्या टोकापर्यंत निर्णय आणि आपल्याला आयुष्यात घ्यावे लागतात. मी तुम्हाला मोटिवेट करतो यातला भाग नाही. ज्या गोष्टी मी पाहिल्या, ज्यातून मला ज्या गोष्टी समजल्या त्या मी तुमच्याशी शेअर करता येईल. ह्या व्हिडिओचा अर्थ असं नका घेऊ की ह्या तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी गोष्टी आहेत. मला वाटतं ज्या गोष्टी मला समजल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर आता विषयी निर्णय. आपण बरेचसे निर्णय हे भावनेच्या भरात घेतो. तुम्ही पाहिलं असाल, आपण एखाद्या वेळी एखाद्यावर खूप राग आला असतो, आपला खूप राग आला असतो, त्यावेळी आपण एखादं नातं तोडून टाकतो. त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा रिग्रेट व्हायला चालू होतो. असं का होतं? कारण ज्यावेळी आपण एखाद्या भावनेमध्ये असतो त्यावेळी आपल्या मनाची स्थिती ही एक वेगळ्या लेवलला असते. आपण जे नॉर्मल विचार करतो त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या ठिकाणी आपण विचार करत असतो. आणि ह्या जी भावना असतात ना, ह्या 1-2 तासांत बदलणार असतात. त्यावेळी आपले विचार पण बदलणार. ही गोष्ट आपल्याला समजत नाही. आता तुम्हाला उदाहरण देत आलं तर हेच बघा ना, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन किती सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता. अख्ख्या पृथ्वीवरती सगळ्यात सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन होता. त्याने जीवनात किती बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील. बऱ्याच म्हणजे खूप बऱ्या. ज्याचा जन्म अरण्यामध्ये झाला त्या मनुष्यानं, त्या माणसानं, त्या योद्ध्यानं किती गोष्टी पाहिल्या असतील. तरी पण ज्यावेळी महाभारताची सुरुवात होते आणि श्रीकृष्ण रथ हाकत असतात आणि श्रीकृष्ण तो रथ बरोबर सेंटरला घेऊन जातात की जेणेकरून जे युद्धासाठी सज्ज झालेले कौरव आहेत ते त्या अर्जुनाला दिसतील. आता बघा, आयुष्यभर एवढा कष्ट केलेला माणूस, आयुष्यभर युद्धामध्ये असलेला माणूस, युद्धाचा सराव करत असलेला माणूस, एवढा मेंटली स्ट्रॉंग असलेला माणूस त्यावेळी काय करतो? त्यावेळी अर्जुन अक्षरशः घाबरून खाली बसतो, हातातील गांडीव खाली सोडून देतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो की हे जे पुढे थांबलेत ना, हे सगळे माझेच बांधव आहेत, माझे चुलते आहेत, माझे चुलत भाऊ आहेत. ह्यांना मारून जर मला सिंहासन भेटणार असेल, मला जर राज्य भेटणार असेल तर ते राज्य घेऊन मी करू काय? श्रीकृष्ण थोडे थांबतात, विचार करतात आणि बोलायला सुरुवात करतात. मग त्यावेळी त्याला भगवद्गीता सांगतात, गोष्टी समजावून सांगतात. अर्जुनाला ह्या इथेपर्यंत गोष्टी सांगतात की ज्यांना तू म्हणतोय की मी मारणार त्यांना ऑलरेडी मी मारलेला आहे. आता तो फक्त एक कारण निमित्त मात्र बनायला आहे. तो दुसरा विषय. आपल्याला ह्यातून काय बोध घ्यायचा आहे की आपल्याला पण वाटतं की मी खूप मेंटली स्ट्रॉंग आहे किंवा मी असले निर्णय नाही घेऊ शकत किंवा मी असा विचार नाही करू शकत. पण प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी त्या गोष्टी येतात, त्यावेळी आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. आता बघा, त्या अर्जुनाने तो निर्णय घेतला की मी युद्ध नाही करणार, पण श्रीकृष्णाने त्याला गायडन्स दिला. त्यानंतर अर्जुनाचं मन परिवर्तन झालं आणि अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला. त्याच्यामध्ये आपण घेण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. एक तर जी अर्जुनाला, समजा जर अर्जुनाला अगोदरच भीती वाटली नसती किंवा तो घाबरला नसता, तो भावूक झाला नसता, तर जर त्यानं भावूक झाला नसता आणि युद्धानंतर जर पाहिलं असतं की माझ्या हातून माझ्या सगळ्या बांधवांचा, माझ्या चुलत्यांचा नाश झालाय, तर ते जे दुःख आहे ते अर्जुनाला पचवणं शक्य नसतं झालं. ते खूप त्याला अवघड गेलं असतं. त्यामुळंच मला असं वाटतं की नियतीनंच, म्हणजे या निसर्गानंच त्या अर्जुनाला ते दुःख पचावं म्हणून अगोदरच ते श्रीकृष्णाकडून वधवून घेतलं, अगोदरच त्याचा माइंडसेट तयार केला. आणि दुसरी गोष्ट अशी की तो एवढा मोठा योद्धा होता, तरी पण ज्यावेळी सिच्युएशन आली त्यावेळी तो पण भावूक झाला. ओके, मग आपल्याला पण हेच करायचं आहे. आपण कितीतरी म्हणत असतो की मी स्ट्रॉंग आहे, मी एकटे राहू शकतो, मी या गोष्टी करू शकतो, मी त्याही गोष्टी करेल. ठीक आहे, आपण बोलतो स्वतःशी,
बोललंही पाहिजे. पण ज्यावेळी खरी सिच्युएशन येते त्यावेळी 2-3 तास बसून त्या गोष्टी लिहून काढल्या पाहिजेत, किंवा त्या गोष्टीमधला ज्यांना अनुभव आहे त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे. ना की आपण आपल्याच भावनेच्या भरात तो निर्णय घेतला पाहिजे. कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बऱ्यापैकी चुकीचे असतात. ह्याचं अजून एक उदाहरण देतो. समजा आपल्याला भूक लागलेली आहे आणि तुम्ही मॉलमध्ये गेला. आपण काय करतो? आपण मॉलमधील जे गोष्टी दिसेल ते आपण उचलून आणतो, ते आपण खरेदी करून घेऊन येतो, कारण आपल्याला भूक लागलेली असते. आणि थोड्या वेळानंतर आपण त्यातली 1-2 गोष्टी खातो आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी खायच्या इच्छा नाही होत. असं का होतं? कारण ज्यावेळी भूक लागली त्यावेळी भावना वेगळी होती, त्यावेळी विचारांचं चक्र वेगळं होतं. पण ज्यावेळी पोट भरलं तसं भावना बदलल्या. मग नंतर आपलाच प्रश्न पडतो की मी हे आणलंच कशासाठी? तर ह्या ज्या आपल्या जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्यात जर आपण चांगल्या रीतीने प्रॅक्टिकली विचार करून जर केल्या तर आपल्या भविष्यात ज्या गोष्टी येतील, मग तुमच्या करिअर प्रेशर असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या आपण हँडल करण्यासाठी हळूहळू तयार होतोय, जसं की श्रीकृष्णानं अर्जुनाला केलं. ह्या व्हिडिओचं निष्कर्ष एवढाच आहे की दररोजच्या जीवनामध्ये ज्या वेळी आपल्याला वाटेल की मी हा निर्णय घ्यायला हवे, त्यावेळी बघा की बॉडी लेवलला काय संवेदना आहेत. कारण प्रत्येक विचारांची जेव्हा मनात येतोय त्यावेळी बॉडीमध्ये काही ना काही संवेदना असतात. त्यावेळी पहा, त्यावेळी आपण भावनिक तर नाही का, आपण रागामध्ये तर नाही ना, आपण भिलो तर नाही ना, ह्या गोष्टी पहा आणि मग निर्णय घ्या. धन्यवाद.